आपण मला याची खात्री आहे की मी आपल्या बाळाचं चांगलं संगोपन करेल, त्याला चांगलं शिक्षण देईल आणि तुम्ही त्याच्यावर केलेले चांगले संस्कार त्याला स्वावलंबी स्वाभिमानी बनवेल. मणिसराव, चांगलं संगोपन आणि चांगले संस्कार मुलांना एक उत्तम नागरिक बनवतात. श्रीमंती आणि ऐशोआराम मुलांना बाह्य रूपाने सुंदर बनवतात, पण त्यांचे विचार, त्यांचं मन सुंदर बनवायचं असेल तर संस्कार चांगलेच लागतात. आणि प्रत्येक कपलची व्हॅलेंटाईन डेची एक संकल्पना असते. तुमची ही संकल्पना खूप युनिक आणि सुंदर आहे, मला तर खूप आवडली. आपल्या बाळालाही नक्कीच आवडेल, तो कायम लक्षात ठेवेल. मणिसर, आपल्या बाळासाठी त्याचे बाबाच त्याचे सुपर हिरो असतील. अरे वा, झाड लावताय आणि ते पण जोडीने. हा, आज व्हॅलेंटाईन डे ना, तर मग त्याच्या मुहूर्तावर झाड लावलं. हा बरोबर आहे, व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून झाड लावलं. खूप छान कल्पना आहे. मी काहीतरी द्यायला हवी, ते विसरले. माझी पर्स घेऊन येशील? कुठे? रूम मध्ये? हा आलेच. संजय, श्रेयस आणि तारा कुठे आहेत? दोघे बाहेर गेलेत का? भाऊजी नुसते बाहेर नाही गेले, तर पार्टीला गेलेत. पार्टीला कॉफी घ्या. ही संजयचीच आयडिया आहे बरं का. अहो भाऊजी, क्लब मधून पासेस मिळाले होते व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीचे. म्हटलं चला 4 क्षण सुखाचे जातील दोघांचे. पण हे आणखी किती दिवस चालू राहणार आहे? तारा आहे, आराध्या नाहीये. हा लपंडाव जीव घेण आहे दोघांसाठी. श्रेयस आता पूर्णपणे बरा झालाय, त्याला सत्य सांगावं की ही तारा आहे म्हणून, आराध्या नाही. भाऊजी, कधी आणि कसं सांगायचं, हाच तर मोठा पेच आहे ना. म्हणजे श्रेयसला कुठलाही मानसिक त्रास होता कामा नये असं आपल्याला डॉक्टरांनी बजावून सांगितलंय. हो, श्रेयससाठी हे 2 धक्के असणार आहेत. आराध्या या जगातच नाहीये आणि तिच्यासारखी हुबेहूब दिसणारी तारा आराध्या म्हणून वावरते, जिला श्रेयस आराध्या समजतोय. बापरे, हे वाटतं तितकं सोपं नाहीये. म्हणी, अरे झाड लावलंच ठीक आहे, पण आज व्हॅलेंटाईन डे आहे, प्रेमाचा दिवस, आणि हा दिवस सेलिब्रेट करायचा असतो. काही प्लॅन केलंस? नाही, काही नाही. म्हणजे मला ऑकवर्ड होतं असं प्रेमाचं वगैरे बोलायचं म्हटलं तर मला नाही सुचत काही. वेडा आहेस का तू? ऑकवर्ड काय वाटायचं? अरे बायको आहे तुझी ती, तिला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? हा बरोबर आहे, पण माझं त्यांच्यावर प्रेम आहे हेच मी सांगितलं नाही तर प्रेमाचं काय बोलणार मॅडम मी. काय म्हणजे तू अजूनपर्यंत स्वानंदीला सांगितलंच नाही की तू तिच्यावर प्रेम करतो? वेडा आहेस का रे तू? मला भीती वाटते, मी जर त्यांना असं काही बोललो आणि त्या चिडल्या मग. कशाला चिडेल? अरे मणी, बायको आहे ती तुझी, तिला तेवढाच आनंद होणार आहे जेव्हा तू हे तिला सांगशील. जसं प्रत्येक मुलीला वाटतं की आपल्या नवऱ्याने आपल्यावर प्रेम आहे हे सांगायला हवं, तसंच तिलाही वाटतं ना, तिलाही तेवढाच आनंद होणार आहे. खरंच? अगदी खरं. मॅडम, मला कल्पना आहे की आता आमचं जे नातं आहे ते चांगलं आहे, पण स्वानंदीच्या आयुष्यात जे घडून गेलंय, जी घटना घडली होती ती जर घडली नसती तर त्यांनी माझ्याशी लग्न केलं नसतं. मुळात त्यांना त्याची गरजच पडली नसती. परिस्थिती अशी आली होती म्हणून त्यांनाही हा निर्णय स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि आता नवरा बायको आहोत म्हणून त्यांचं माझ्यावर प्रेम असलंच पाहिजे असं काही बंधन नाही. पण तरी तुम्ही आता बोलल्यानंतर मला जरा चांगलं वाटतंय, कॉन्फिडन्स आलाय. मी बोलल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया असेल ती असेल, म्हणजे जी प्रतिक्रिया असेल ती मला मान्य आहे, पण आज मी माझ्या मनावरचा भार हलका करणार. नक्की. पक्का. पण भाऊजी, आराध्या ह्या जगात नाहीये हे कधी ना कधी तरी श्रेयसला कळणारच, किंवा त्याला आपल्याला सांगावं लागेल. तेव्हा तो कसा रिॲक्ट करेल हे काही सांगता येत नाही भाऊजी. ती नाही हे कळल्यावर त्याची जी अवस्था झाली त्यासाठीच आपण ताराला आणलं होतं ना. हो,
आणि श्रेयस बरा व्हावा म्हणून तारा आराध्य म्हणून या घरात आली आणि तारा साखरेसारखी विरघळून गेली आपल्या घरात. जीवापाड प्रेम करायला लागली श्रेयसवर. मी आणि आईने ठरवलं होतं की ताराचं श्रेयसशी लग्न लावून द्यायचं म्हणून. ताराला भीती वाटते श्रेयसने तारा म्हणून तिला स्वीकारलं नाही तर ती या घरातून निघून जाईल. खूप स्वाभिमानी मुलगी आहे ती. खराबच असं आहे ना की श्रेयसला सत्य न सांगावं तर त्याला फसवल्यासारखं होईल आणि त्याला सत्य सांगावं तर त्याच्या मनावर काय परिणाम होतील याची शाश्वती नाही. पण श्रेयसने जर ताराचा स्वीकार केला तर त्यांचाही संसार सुरू होऊ शकतो ना. म्हणजे ही एक शक्यता आहेच की. फक्त शक्यता खऱ्या होऊ शकतात भाऊजी. अहो त्या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे की. अरे संजय, ते आराध्यावरचं प्रेम आहे ना. अरे हाच तर प्रॉब्लेम आहे ह्या सिच्युएशन मधला. तुला कळत नाहीये का? पण अरविंद, ताराच्या प्रेमामध्ये सुद्धा शक्ती आहे. ती खूप प्रामाणिक आहे रे. आणि ताराने कुठल्याच सिच्युएशनचा कधीच गैरफायदा घेतला नाही. त्यामुळे मला वाटतं की श्रेयस तिला आपलं म्हणेलच. विश्वास ठेव अरविंद, आपल्याला जसं हवंय ना तसंच होईल. ते दोघं एकमेकांच्या साठीच बनले. आता सुद्धा ते पार्टीला गेलेत ना, मग त्या पार्टीची आठवण आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहील. अरे तुम्ही झाड लावले पण त्याला खत वगैरे घालायला हवं की नाही? अरे मी विसरलो स्टोर रूम मध्ये खाते. मी घेऊन येतो. जा पटकन घेऊन ये. हा. मॅडम अहो, काय झालं? बस इकडे. मला सांग, आजच्या दिवसाचा काय प्लॅन केलायस? म्हणजे काहीतरी ठरवलं असशीलच ना? नाही मॅडम अहो, कसला आलाय प्लॅन? काय चाललंय डोक्यात? माझ्याकडे बघ. आपण एकमेकांशी कुठल्याही विषयावर बोलू शकतो ना? मला सांग काय झालं? मॅडम, आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, प्रेमाचा दिवस, मनातल्या सगळ्या भावना सांगायचा दिवस. माझ्या मनात काय आहे हे तर मी मणी सरांना सांगितलंच नाहीये. म्हणजे भलेही त्यांनी प्रेमाने आदराने मला मदत व्हावी म्हणून माझ्याशी लग्न केलं असेल आणि त्याच भावनेने ते माझ्यासोबत संसारही करत असतील. पण तुम्हाला एक सांगू, जसजसे मणी सर मला कळत गेले तस तशी मी त्यांच्या प्रेमात पडत गेले. माझं त्यांच्यावर प्रेम आहे हे मी त्यांना अजून सांगू शकले नाहीये. आणि मी काय प्लॅन करणार? माझ्या मनात काय आहे हे सांगायची हिंमतच होत नाहीये माझी. मग आज सांगून टाक. आजचा मुहूर्त सर्वोत्तम आहे. हा, म्हणीचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मी त्याच्या डोळ्यात नेहमी